माजलगाव विधानसभा निवडणुकीत रंगत आले असून प्रस्थापित पक्षाच्या उमेदवारांना या निवडणुकीतून हद्दपार करण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके यांनी माजलगाव मतदारसंघातील अपक्ष उमेदवार रमेश अडसरकर यांना पाठिंबा जाहीर केला असून प्रस्थापित पक्षांना घरचा आहेर दिला आहे। प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना राजकारणातून हद्दपार करण्याची आता खरी वेळ आली असून त्यासाठी अपक्ष उमेदवारांना निवडून देण्यासाठी सर्वांनीच एकीने विचार केला पाहिजे असे मत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके यांनी दिनांक 11 नोव्हेंबर रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले आहे। माजलगाव मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार रमेश अडसरकर यांनी माजलगाव मतदारसंघातील प्रत्येक जाती धर्माच्या समाजातील लोकांची आजपर्यंत निस्वार्थपणे सेवा केली असून आता त्यांच्या सेवेची परतफेड करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचे प्रतिपादन यावेळी केले आहे। माजलगाव मतदारसंघातील जनतेने मला सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन रमेश अडसरकर यांनी देखील केले आहे। या प्रसंगी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष मनोहर डाके यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर पाठिंबा अडसरकर यांना दिला असल्याचे जाहीर केले आहे। यावेळी त्यांच्यासह अनेक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते। आपला महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी संगीता खिलारी, माजलगाव। तुम्ही जर आज प्रमाणे जरी अडसकर सोबत असलात पण जे आहे मनाने जे आहे पवार साहेब 100% मी पवार साहेबांच्या विचाराशी बांधील आहे। 100% मी पवार साहेबांच्या बाजूने आजही। एवढं नाट्यमय हे जे प्रचार घडतात स्टेज गेलं त्याच्यानंतर जे आहे तर तिकडून जे आहे अकालपट्टी होणं हे नाट्यमय हकालपट्टी अगदी सांगतो मी श्री हरी काळे यांना हकालपट्टी करण्याचा कुठलाही अधिकार नाही। त्यांना वरील रिपोर्ट करण्याचा अधिकार आहे आणि हकालपट्टी करण्याचा अधिकार हा प्रांताध्यक्ष जिल्हाध्यक्ष आदरणीय साहेबांना आहे। माझी तशा प्रकारची कुठली हकालपट्टी वगैरे त्यांच्याकडून झालेली नाही। हा माणूस सामान्य याचा काही लक्षात घेण्याचा विषय नाही। त्यांनी त्याची बुद्धी ओळखून आपली कारवाई करीत जावी, नाही तर ते वेड्यात काढला जाईल। ज्यांनी प्रसिद्ध पत्रक काढले ते वेडे असं म्हणायचं? हो, वेडे आहेत। त्यांना संघटनेचे कुठलं पद होतं? माझ्याकडे मी तालुका अध्यक्ष किंवा प्रदेश चिटणीस म्हणून काम पाहिलेलं आहे। तसंच शरद पवार गटांची जे आहे कुठलं पद आता मी तालुका अध्यक्ष म्हणून काम करत होतो, कारण खाली संघटना बांधणं अत्यंत महत्त्वाचं होतं। मी प्रदेशवर काम केलेलं असताना किंवा मराठवाड्यामध्ये लातूर असेल, औरंगाबाद असेल, हिंगोली असेल या जिल्ह्याचा निरीक्षक राहिलेलो असताना सुद्धा मी तालुका अध्यक्षपद घेण्यामागा हा उद्देश होता की नवीन कार्यकर्त्याची टीम या ठिकाणी बांधणं आवश्यक होतं। आजही तुम्ही जे आहे मनाने जे आहे शरद पवार गटाशी बांधीला आहात, शरद पवार सोबतच आहात आणि शरद पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराचंच काम करणार आहात। 1001% आदरणीय पवार साहेबांच्या विचारांना बांधील आहे। परंतु माजलगावमध्ये खासदार महोदयांनी जे तिकिटामध्ये आमचा विचार न घेता किंवा आम्ही ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसची बांधणी केलेली असताना कुठल्याही व्यक्तीला विचारात न घेता आपली मनमानी करण्याचा आणि अडसकरांनी त्यांच्यामध्ये जे मतभेद आहेत केसमध्ये ते मतभेद त्यांनी या ठिकाणी प्रगट करण्याचं काम केलं। या भूमिकेला आमचा विरोध आहे। भूमिकेला उमेदवाराला विरोध नाही आहे। उमेदवाराचं काय, उमेदवार मोहनराव जगताप हे वेगवेगळे प्रस्थापित मंडळी घटक्यात पक्ष बदलतात, काय यायचं ते जातात। मग ते अडसकर असू द्या किंवा प्रकाशदादा असू द्या किंवा मोहनराव जगताप असू द्या, ही मंडळी पक्ष बदलणारी मंडळी, ही काही पक्षाची तत्त्व पाळणारी मंडळी नाहीत। पक्षाच्या कार्यकर्त्याला कोणीही न्याय देत नाही, सामाजिक बांधिलकी ते कुठं हे करीत नाहीत, फक्त आपली सत्ता चालवण्याचा प्रयत्न करतात। या सगळे सारखे आहेत। आज जे आहे तुम्ही जे प्रेस घेतल्यानंतर प्रेसमध्ये जे बोलला होता ते तुमचं स्पष्टीकरण दिलं त्याच्यामध्ये असं कुठे वाटत नाही का तुम्हाला की आपण जे आहे ते शरदचंद्र पवारसोबत जे आहे तर कुठेतरी गद्दारी केली, धोका दिला असं लोकांना वाटत असेल। परंतु ज्यावेळेस माझं स्पष्टीकरण मी आदरणीय जयंत पाटील साहेबांकडे देईल किंवा आदरणीय पवार साहेबांकडे देईल तर त्यावेळेस त्यांना माझं स्पष्टीकरण हे पटलेलंच असं आणि मी पक्षाविरुद्ध भूमिका घेतलेली नाही। कारण निवडणूक ही माजलगावची निवडणूक ही लोकप्रियतेवर लढणारी निवडणूक नाही आहे। जर रमेश अडसकरांना उमेदवारी असती तर ही लोकप्रियतेवर निवडणूक लढवणारी होती, परंतु आता ही निवडणूक डावपेच्यावर लढवणार। तर मोहनराव जगतापांच्या उमेदवारीला आपला काय विरोध? मोहनराव जगतापांच्या म्हणजे आजची परिस्थिती बघितली तर माजलगावमध्ये फक्त
विजयी होण्याची शाश्वती ही रमेश अडसकर एवढी सामान्य जनतेमध्ये त्यांनी 5 वर्ष ते काम केले. आणि माजलगाव विधानसभा मतदारसंघाची ती परिस्थिती की एकदा पडलेला माणूस दुसऱ्यांदा आमदार होतो. हे राधाकिशन पाटील एकदा पडले, अण्णानंतर परत आमदार झाले, बाजीराव भाऊ जगताप पडले, पुन्हा नंतर बाजीराव भाऊ आमदार झाले, प्रकाशराव सोळंके साहेब पडले, नंतर ते आमदार झाले, आर के देशमुख साहेब पडले, ते नंतर आमदार झाले, रमेश अडसकर पडले, ते आमदार अनेक पक्षाची जे आहेत आजपर्यंत उमेदवार पडले पण कोणाचे कधी आमदारच झाले झाले नाही. तर भरपूर आहेत तुमच्याकडे. माजलगावमध्ये झाले, माजलगावमध्ये पडलेला उमेदवार आमदार झालेला आहे. नाही भाजपला आहे असं म्हणतात तुम्ही पडलेलं. अनेक वेळा जे आहे तर गंगाभूषण ठावरे यांनी निवडणूक लढवली, ते पण पडले, पण ते आतापर्यंत आमदार झाले नाही. गंगाभूषण ठावरे निवडणूक लढली ह्याच्यात परत संपर्कात राहिलेले किंवा त्यांचा पक्ष असेल. नाही त्यांनी जे आहे तर सर्वसामान्य शेतकऱ्यांचा आवाज बुलंद आवाज होते, ते शेतकरी सर्वसामान्यांच्या आडी अडचणींना धावून येणारे नेते होते. त्यांच्याकडे कसे राजकारणामध्ये टीम वर्क आणि टीम वर्क जोपर्यंत तुमचं टिकते प्रत्येक आता टीम वर्क म्हणजे आर्थिक देवाणघेवाण आर्थिक देवाणघेवाणीचं नाही, विचाराचं टीम वर्क असतं आणि विचाराचं टीम वर्क सुद्धा टिकवणं ही नेत्याची कॅप्टनची जबाबदारी असते. तसं ते पण चांगले विचारवंत आहेत आणि त्यांनी पण चांगलं काम केलं. चांगले विचारवंत आहेत ते गोरगरीब सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. चांगले मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत, चांगले कार्यकर्ते आहेत, परंतु ते फक्त त्यांच्या मनासारखं झालं पाहिजे. आणि राजकारणामध्ये टीममध्ये ते काय निवडून आलं नाही आजपर्यंत. तुम्हाला ते अनेक वेळा पडले, ते अनेक वेळा ते निवडून पडले. त्या स्पर्धेमध्येच केले नाहीत ना ते निवडून येण्याचे. त्यांची क्षमता नव्हती का आमदार होण्याची? नाही, त्यांची क्षमता असं म्हणायचं नव्हती. तुम्हाला? आमदार हे सामान्य माणसं सुद्धा होतात, त्यांच्यातली ती क्षमता होती, परंतु तेवढे ते ॲक्टिव्ह राहिले नाही. त्याच्यानंतर त्यांनी ते ॲक्टिव्ह राहायला पाहिजे. प्रत्येक प्रश्नावर आज जे आहे पक्षाविरोधात काम करण्यापेक्षा तुम्ही जर पक्ष स्वतः बंड करून जर स्वतःची उमेदवारी मागितली होती मात्र पक्षाने तुम्हाला उमेदवारी नाही दिली, त्याची नाराजगी जी आहे मनात धरून जे आहे स्वतःची बंड करून उमेदवारी न दाखल करता तुम्ही जे आहे तर पक्षाविरोधात आज काम करा. नाही, आमच्या ज्यावेळेस पुण्याला मुलाखती झाल्या, त्या मुलाखतीमध्ये ज्यावेळेस उमेदवारी मागत होती ते सर्व उमेदवार हे लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचंच काम करत होते. अशानेच उमेदवारी मला मागली. असं वाटत नाही का की घटस्फोट न देता दुसरं लग्न करणे अशातलाच हा प्रकार आहे. कधी कधी करावं लागतं, तसं किती प्रकार घडत असतात. शरदचंद्र पवार गटामध्ये काम करत होता, त्यानंतर जे आहे पक्षविरोधी तुम्ही जे काम करताय त्याच्यामधील कारण काय नाही? ज्यावेळेस आदरणीय पवार साहेबांच्या आणि अजितदादांमध्ये मतभेद निर्माण झाले आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली, त्यावेळेस आदरणीय पवार साहेबांना सोडून मोठमोठी लोकं निघून गेली, ज्यांच्यावर जबाबदारी होती की महाराष्ट्राचं राजकारण हे त्यांच्या हातात असावं. महाराष्ट्राचा जो विचार आहे आदरणीय पवारसाहेबाचा, यशवंतराव चव्हाण असतील यांच्यापासून जे पवारसाहेबांचा विचार आहे, ती विचाराची धारा पुढं चालवण्याची जबाबदारी ज्या व्यक्तीवर सोपवली होती आदरणीय पवारसाहेबांनी, त्या व्यक्तीने धोका दिल्यानंतर एक महाराष्ट्रामध्ये एक परिस्थिती निर्माण झाली. म्हणून सामान्य माणसं आदरणीय पवारसाहेबांच्या पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात उभे राहिली. त्यावेळेस परिस्थिती असेल की मी आदरणीय पवारसाहेबांचा कार्यकर्ता काही आजचा कालचा नाही आहे. बिहारी काळे यांचा जन्म किंवा त्यांचं वय जेवढं असेल तेवढं माझं आदरणीय पवारसाहेबांसाठी केलेलं काम आहे. बालपणापासून मला आदरणीय पवारसाहेबांच्या विषयी काम करण्याची आवड झालेली आहे. आणि ही आवड निर्माण होत असताना पहिल्यांदा 1980ला ज्यावेळेस निवडणुका झाल्या, आदरणीय पवारसाहेबांनी वसंतदादाच्या मंत्रिमंडळातून राजीनामा देऊन एक प्रकारे आपलं सरकार स्थापन केलं. आदरणीय पवारसाहेबांचं वय त्यावेळेस 37 वर्ष होतं आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये वसंतदादा पाटलांचा दबदबा होता राजकारणामध्ये आणि देशामध्ये इंदिरा गांधीचा दबदबा होता. परंतु या प्रवृत्तीला विरोध करून आदरणीय पवारसाहेबांनी त्यांना छेद देण्याचं काम केलं आणि त्यांच्यापासून अलिप्त होऊन एक विरोधचं कुठला राजीनामा न देता पक्षाला कुठलीही सूचना न देता आज जे आहे कुठलाही विचार-विमर्श न करता जे आहे आज पक्षाविरोधात तुम्ही काम करताय ती पण योग्य वाटते. एखाद्या लढाईमध्ये एखादा सेनापती त्याला वीर मरण आलं तरी चालतं, परंतु निवडणूक जिंकली पाहिजे किंवा ती लढाई जिंकली पाहिजे या उद्देशानं भलं मोठं मला या ह्याच्यातून पक्षातून हे केलं असलं तरी किंवा मी पक्षविरोधी कारवाई करीत असलो तरी मी माझी भूमिका पक्षासमोर मांडल्यानंतर ती पक्षाला पटलेलीच असं. त्याच्यामध्ये असंही म्हटलं जातं की तुम्ही जे म्हणतात की मरण आलं तरी आज जे आहे
तर पक्षाविरोधात काम करायचं म्हणजे घर का भेटी लंकाड आहे असंच म्हणावं लागेल. चालते तसं काय, पण आपण शेवटी विचाराशी बांधील शेवटी विचाराशी बांधील असल्यामुळं कुठली टीम काय करायचे काय नाही याच्याशी बांधील राहूनच काम करायचे. शेवटी शिकाय पक्षात आपल्याला काय मिळालं काय नाही. अनेक दिवसापासून पक्षात काम केलं पण कधी पदाची अपेक्षा न करता काम करीत राहिलो, पण पवारसाहेबांच्या विचाराशी आम्ही बांधील राहिलो. कारण पवार साहेबांच्या विचारधारेशी बांधील आहे, कुठेतरी टिकली पाहिजे. आणि इकडे जे आहे ते पवार साहेबांनी दिलेल्या उमेदवाराच्या विरोधात काम नाही, ते करणं कितपत ते योग्य आहे. नाही हे सगळे प्रस्थापित मंडळी विरोधात ती कुणीतरी असते तरी ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पक्षाचे बांधील ठेवतं. उद्या जर त्यांचा पराभव झाला किंवा काही झालं, पक्षाने त्यांना नाही दिलं तर पक्ष ते गुंडाळून ठेवतात. त्यांची कुठलीही टीम त्यांची वैयक्तिक टीम असते आणि पक्षाची विचारधारा चालवणारी काही एक वैचारिक मंडळी असते, ती पक्षाशी बांधीलच असते. म्हणजे आज जे आहे ते पक्षाशी मोहन जगताप हे बांधील नाहीत असं म्हणायचं. ते त्यांना पक्षाला वाटलं असेल, पक्षाने वाटलं असेल की ते निवडून येऊ शकतात किंवा त्याचा फायदा होऊ शकतो, हा पक्षाला वाटला असेल. पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला विचारात न घेता फक्त खासदार यांचं विचारात मन घेऊन त्यांच्या मतानुसारच उमेदवार निवडला आहे. आणि खरं तर खासदार माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उमेदवार देत असताना पक्षानं ज्यांनी लोकसभेला बजरंग बाप्पा सोनवणे यांचं काम केलंय अशा मंडळीला विचारात घेऊन जर तिकीट दिलं असतं तर ही सगळी मंडळी त्यांच्या बाजूनं काम करायला नाही दिली असती. परंतु हे न करता फक्त बजरंग बाप्पा यांच्या इच्छेखातर त्यांना उमेदवारी मिळाली म्हणून आमचं. आता तिथे बी जे आहे तर जेव्हा तिकिटाचं घोळ चालू होतं त्यावेळेस तिथे जे आहे तर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी जे आहे तर मोहन जगताप यांना उमेदवारी देण्यासाठी विमर्श केल्याचंही कळतं. ते काही बाकीचे मला मोहन जगताप आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांच्यामध्ये काय बोलणं झालं काय नाही याच्याशी काही मला त्याच्या बाबतीत स्पष्टीकरण राजीनाम्याचं नाट्यमय प्रकार नाही, काही झाला नाही. तुम्ही खासदार म्हणून माझा राजीनामा देतो पक्षाला असं म्हणलेले बजरंग बाप्पा आम्हाला माहीत नाही किंवा म्हणलेले नाही. तर कुठेतरी ब्लॅकमेल करून काय तर मोहन जगतापाला उमेदवारी मिळवून दिली असं चर्चा आहे माझं मतदारसंघ. त्या बाबतीत नाही, फक्त बजरंग बाप्पाने आम्हाला विचारात घेतलं नाही. बाकी प्रसंग काय झाला एक खासदार म्हणून बजरंग बाप्पा नंतर त्या बाबतीमध्ये आमचं काही मत नाही किंवा आम्ही त्याच्या आर्थिक देवाणघेवाण म्हणून जे आहेत उमेदवारी आर्थिक देवाणघेवाणीवरून ही बजरंग बाप्पाने उमेदवारी दिलेली नाही आहे. त्यांचं वैयक्तिक एक राजकारण आहे केजमध्ये. त्याच्यामुळं आपण खासदार झालो, आपला पराभव हा नगरपंचायतला झाला, आपला पराभव हा ग्रामपंचायतला झाला. या पराभवातून सुद्धा आपल्याला लोकसभेचा विजय मिळाला आणि त्याच्यानंतर आपला प्रतिस्पर्धी जर आमदार झाला, उद्या याचा कदाचित मंत्री झाला तर आपल्या राजकारणाला कुठंतरी गच्छंती येऊ शकते. हा विचार त्यांच्या मनामध्ये असू शकतो आणि हा स्वभाव कुणाच्याही मनात असू शकतो. त्या जागेवर मी बी असतो तर मला कसं वाटतं. आता माझं मतदारसंघामध्ये अशी चर्चा आहे की खासदार साहेबांनी जे आहे तर शरदचंद्र पवार साहेबांना जे आहे ते ब्लॅकमेल करून जे आहे राजीनाम्याचं नाट्य करून जे आहे उमेदवारी मिळवून नाही. त्याबद्दल काय सांगतो. नाही राजीनाम्याच्या नाट्याबाबत किंवा त्यांची तशी चर्चा झाली किंवा त्यांचा तसा सूर होता अशाही प्रकारचे कुठल्याही प्रकारची ही अफवा आहे. त्यांनी कुठेही राजीनाम्याचा उल्लेख केलेला नाही. त्यांचा अत्यंत विश्वासू माजलगाव मतदार नव्हे तर त्यांच्या जवळचा विश्वासू सहकारी म्हणून मी त्यांचं काम केलेलं आहे. कारण त्यांच्या उमेदवारी बाबतीत पहिल्यांदा त्यांच्या कारखान्यावर मोटरसायकलवर जाऊन त्यांचं मन वळवण्याचं काम केलं. त्यांची उमेदवारी साहेबाकडे आग्रह केला, ते माझ्या घरी आले 2 वेळेस. अशा प्रकारे त्यांच्यात माझ्या फक्त म्हणजे मतभेद नाहीत, पण मी त्यांचा विश्वासू सहकारी असल्यामुळं ते माझ्याजवळ तरी स्पष्ट बोलले असते की माझा विरोध आहे, मी राजीनामा वगैरे देईल. ते राजीनामा वगैरे देऊ असं काही म्हणलेले नाही. तुम्हाला असं म्हणायचं की चुकीचा उमेदवार निवडला आहे तर देताना नाही. आमचं म्हणणं की ज्या टीमनं काम केलं माजलगावमध्ये त्या टीमला विचारायला पाहिजे होतं की कुणाला उमेदवारी द्यावी. त्या टीमला विचारात न घेता उमेदवारी दिलेली आहे, हा आमचा सर्व टीमचा आरोप आहे. आणि मला असं वाटतं की विजय चंदन टिळक जे आहे तो कुणाला लागेल. नाही, आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर माजलगाव विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती अशी झालेली की 4 उमेदवार स्पर्धेमध्ये आहेत. मग त्यात प्रकाशदादा सोळंकी असतील, माधवराव निर्मळ असतील, रमेशराव अडसकर असतील, मोहनराव जगताप असतील. या 4 उमेदवारापैकी शेवटच्या क्षणापर्यंत कोण काय करतो, जसं क्रिकेटचा मॅच हा शेवटच्या बॉलपर्यंत मजेशीर होतो तसंच माजलगाव विधानसभा शेवटच्या क्षणापर्यंत एक रोमहर्षक त्याच्यात सामना होईल आणि त्यात कोण विजयी होईल ते काही सांगता येत नाही. जसं की आज जे तुम्ही जे बॉल टाकलेला आहे पक्षविरोधी काम करण्याचा
यामध्ये जे आहे ते तुमचा कुठली खेळी आहे का? नाही, माझाच कॉल नाही आहे, तर मी याच्यात राधाकृष्ण अण्णा असतील किंवा त्यामध्ये कुठली वेगवेगळी मंडळी राजकीय खेळी असतील. असू शकते? नाही नाही, राष्ट्रीय खेळी नाही आहे, हे फक्त आमचा स्थानिकचा प्रश्न आहे. आणि राष्ट्रीय खेळी राजकीय वगैरे राजकीय खेळी वगैरे असू शकत नाही. आणि या राजकीय खेळीमध्ये वरचे लोक कोणी म्हणजे प्रांतीय असतील किंवा आदरणीय साहेब असतील कुणीही याच्यात सहभागी नाही. हा फक्त आमचा स्थानिकचा प्रश्न आहे. स्थानिकचा प्रश्न आम्ही या ठिकाणी घेऊन फक्त या स्थानिकच्या मुद्द्यामुळं आम्ही खासदार साहेबांनी निवडलेल्या उमेदवाराला आज आम्ही विरोध करतो.